तो विषय सध्याचा युवक, सध्याची युवती. तुम्हाला महत्वाची गोष्ट आहे की वसंतदादानं सांगितलं असेल की मुलीनं काय करायचं, मुलांनी काय करायचं, पण माझा पहिला खटाटोप आहे, मुलगी एखाद्या विषयामध्ये जर ती डोकावून जात असेल आणि ती अपयशी होत असेल तर तिच्या मागे 99% कारण तिच्या माईचं आहे. आणि म्हणून आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महत्वाची गोष्ट मृत्यूसमोर उभे आहोत. त्यामुळे एक गोष्ट आहे, पहिल्यांदा आपल्या घरामध्ये ते संस्कार जतन करणं काळाची गरज आहे. आपल्या पोरीनं कशा पद्धतीचे कपडे घालावेत हे तिच्या माईनं पहिल्यांदा तिला शिकवावं. कपडे आणायला माय सोबत जात असते, हे पहिलं काम आहे. आणि टाळ्या वाजवल्या तर बिंदास वाजवायच्या, नाही तर न वाजवल्या तरी चालतंय. मला समजून जाईल, मी काही काही बुद्धीनं गरीब आहेत, सहज बसले तिथं. सांगायचं तात्पर्य ते आहे की बाबा हे आपल्याला का करायचंय. काही जणी पुन्हा इथं माझा एवढाच व्हिडिओ क्रॉप करतील आणि काही दलिंदर मला म्हणतील की सर राज्यघटनेचा अधिकार आहे. मान्य राज्यघटनेचा अधिकार आहे, बाबासाहेबांनी आपल्याला अधिकार दिलाय, पण या देशाची संस्कृती टिकवणं आपल्या हातात आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, जोपर्यंत वारकरी संप्रदाय आहे आपल्या गावामध्ये धोत्रावर आणि फेट्यावर, जोपर्यंत म्हातारा माणूस शिल्लक आहे तोपर्यंत हरिपाठ कीर्तन ह्या गोष्टी आहेत. एकदा ही पिढी गेली आपला कार्यक्रम डिलीट आहे. ती पिढी गेल्यावर मग काय नाही, मोय मोय. ती पिढी गेल्यावर काय आहे, आपल्या पोरी आहेत, मोय मोय. चालेल नाही कच्चा बदाम पक्का बदाम, मैं नाही तो कोण बे. लगेच आमचं दलिंदर इकडून तू नाही कोई और सही. आणि म्हणून सर्वात महत्वाची गोष्ट, कुठं बदलणं काळाची गरज आहे. ते बदलल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. मात्र होतंय काय माहितीये का, की आपल्या मुलींना एक विनंती आहे, माता भगिनींना विनंती आहे की आपल्या पोरीकडे आपल्याला ते लक्ष द्यायचंय. एक शिक्षक या नात्यानं सांगतो की मागं कंबाईनचा रिझल्ट आला, या कंबाईनच्या रिझल्टमध्ये एक गोष्ट आवर्जून लक्षात घ्या, महाराष्ट्रातल्या अतिशय गोरगरीब घरच्या पोरी PSI झाल्या. अतिशय गोरगरीब म्हणजे जिथं संध्याकाळच्या जेवणाची व्यवस्था नाही ती पोरगी PSI म्हणून त्याच ठिकाणी सिलेक्ट झाली. मग इथं बसलेल्या माझ्या ताईला मी कळकळीची विनंती करेल की तुझ्याकडे स्नॅपचॅट आहे, तू त्याच्यावर फोटो पण टाकते, सोबत पुन्हा एखाद्या दलिंदरील घेते, पुन्हा लिहिती त्याच्यात विथ माय बेस्टी, विथ माय ब्रो, मानलेला सख्या भावाला बोलायला तुला येईल नाही, आणि त्याच्यात विथ माय ब्रो, विथ माय सिसो. कुठून शब्द आणले काय माहित, हाफ इंग्रजी है ना. आणि त्याच्यात पुन्हा आमच्या इकडला तर विषय नाही, गॉगल एकाचा, शर्ट एकाचं, पॅन्ट दुसऱ्याची, आणि हे लिहिते दलिंदर ऑसम लोक. याच्या अख्ख्या पोस्टला 2 कमेंट, एका याच्या मित्रांनी केलेली कमेंट नाईस आणि दुसरी याचीच थँक्यू. क्लोजअप कार्यक्रम. अरे सुधारणा काळाची गरज आहे. मी इथं बसलेल्या तमाम ताईला विनंती करायलो की का बाबा काय झालं रे, हे कोण वाजलं बिना कमी. हेलिकॉप्टर वाणी वाजवले म्हणून म्हणलं काय झालं म्हणलं. लक्षात घ्या, मुळात ह्या कार्यक्रमाला येण्या अगोदर जवळपास 6 ते 7 तास क्लास असतो. महाराष्ट्रातल्या प्रत्येक लोकांना वाटतंय यानं भाषण करावं, पण मी मुळात एक गोष्ट सांगतो, हा महाराष्ट्र भाषणानं कीर्तनानं सुधारणार नाही. तसं झालं असेल तर माझ्या आईच्या वयाच्या इथं कित्येक महिला आहेत, जिंदगी गेल्या कीर्तन ऐकण्यात. सासूला पोरगी म्हणून काही पाहिलं तू नाही, म्हणजे तुझ्या पोरीचं काम जवायानं ऐकलं तर नंबर 1 जवाई, आणि आपल्या पोरानं आपल्या बायकोचं कामाला बैल आहे ती. हे म्हणजे काय माहितीये का, सृष्टी को बदलना चाहते हो तो पहिले दृष्टी को बदलो, बदलती सृष्टी ही बदलती दृष्टी आहे मेरे दोस्तों. म्हणजे आपल्याला जग हे आपल्या नजरेतून आहे, जग कसं आहे पाहायचं तर आपली नजर चांगली लागल, नजर चांगली आहे तर जग चांगलं आहे. आणि म्हणून मी पहिल्यांदा प्रश्न विचारला होता, तो व्हिडिओ देखील लोकांना व्हायरल केला की बाबा आपल्या भारताचा जर विचार आपण केला, जर कीर्तनानं प्रबोधनकारानं जर हा महाराष्ट्र सुधारला असता तर या महाराष्ट्रात ज्या घटना घडतात त्या घडल्या नसत्या. नाही तर सर्वाधिक देव कुठे आहेत भारतात, मी फक्त तुम्ही उत्तर द्या, सर्वाधिक देव कुठे आहेत, जोरात आवाज आला पाहिजे मला, सर्वाधिक देव कुठे आहेत, सर्वाधिक देव कुठे आहेत, छत्रपती शिवाजी महाराज की. आता तरी मरेल आणि बसायचं नाही, म्हणजे एखादी झोपली असेल तर माय आले ते. सर्वाधिक देव कुठे आहेत भारतात, सर्वाधिक जास्त संत कुठे आहेत, सर्वाधिक जास्त प्रबोधनकार कुठे आहेत, सर्वाधिक जास्त क्रांतिकारक कुठे होऊन गेले, सर्वाधिक महत्वाची गोष्ट समाज सुधारक कुठे होऊन गेले, सर्वाधिक जास्त संघटना कुठे आहेत,
सर्वाधिक जास्त धर्म कुठे आहेत? सर्वाधिक जास्त जाती कुठे आहेत? सर्वाधिक जास्त दलिंदर कुठे आहेत? धुरे कोरणारे कुठे आहेत? पैसे बुडवणारे कुठे आहेत? गरीबाला त्रास देणारे कुठे आहेत? नोकरीतून मोठं झाल्यावर गरीबाचा पैसा आणणारे कुठे आहेत? है ना, सासू सुनाचे भांडणं कुठे आहेत? भाऊ भावाला बोलणं कुठे? काय दलिंदर सुधारले? भाषणान सुधारणारे भारत? अरे सर्वात महत्वाची गोष्ट आहे ती आपल्याला जगासाठी काहीतरी द्यावं लागतं. आपण अशा पावन स्मृतीत आहोत. संत ज्ञानेश्वर महाराज एका समाजानं नाकारलंय, अनेक वेतना दिल्यात, अनेक त्रास दिलाय, त्यांच्या मायबापाला जलसमाधी घ्यावी लागली. या समाजानं नाकारलंय, अनेक वेळा मानहानी केली आहे, अनेक वेळा छळलंय, आणि या लेकरांना जगू द्यायचं असेल तुम्हाला मरावं लागल. म्हणून संत ज्ञानेश्वराच्या आई वडिलांना जिवंतपणे जलसमाधी घ्यावी लागली. त्यांना हे जग सोडावं लागलं. जग सोडल्याच्या नंतर हा नालायक समाज त्यांच्या मागे हात धुवून होता. खाण्याचा प्रश्न निर्माण झाला, पिण्याचा प्रश्न निर्माण झाला. ताटी लावलेली आहे, बहीण भुकेलेली आहे, आणि त्या भुकेलेल्या बहिणीला प्रश्न पडतो की ज्ञानोबा मला जेवायचंय. तेव्हा महत्वाची गोष्ट पिठाचा प्रश्न निर्माण होतो, चुलीचा प्रश्न निर्माण होतो, आगीचा प्रश्न निर्माण होतो. तेव्हा भाऊ स्वतःची एक गिज्ञा तयार करतो, स्वतःची पाठ तप्त करतो, त्या पाठीवर मांडे थापडतो, आणि महत्वाची गोष्ट त्या बहिणीला जगवतो. मात्र हा समाज त्या व्यक्तीला मायबाप मेल्यावर देखील माफ करत नाहीये. संन्यासाप्रमाणे जगावं लागतं, मायबापाला मारावं लागतं. मात्र ज्ञानेश्वरीची वही हातात घ्यायची आहे. ज्याच ठिकाणी तुमच्या इथं खांब आहे त्या खांबाला टेकन दिले, आणि टेकन दिल्याच्या नंतर ज्ञानेश्वर महाराजांनी जेव्हा लिखाण चालू केलं, इथं आज आपण मोठ्या तोऱ्यात सांगतो, मया आणि माया भावाचे धुऱ्यामुळे भांडणे 7 वर्ष झाले. त्याचं घर पाहिलं नाही, त्याच्या घराचा दरवाजा पाहिला नाही, त्याच्या बायकोचा चेहरा पाहिला नाही, असं आपण चौकात मोठ्या तोऱ्यान सांगत असतो. सासू सुनाच्या घराघरात भांडणे 2 वर्ष झाले लग्नाला, त्या मेलीचा मी चेहरा पाहिला नाही आपली सासू म्हणती. सून म्हणतीये मी तिचा चेहरा पाहिला नाही, पाहणार बी नाही, ती मेली तर मातील जाणार नाही. हे घराघरातले डायलॉग आहे. ज्यांच्या मायबापाला इथं जिवंतपणे जलसमाधी घ्यावी लागली, ज्या मायबापाला इथं मरावं लागलं, त्या ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिताना सुरुवात केली, अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीना तिन्ही लोक. काय सुरुवात केली? अरे संसार सुखाचा करीन, कोणाचा? जगाचा. आनंद भरील कुठं? तिन्ही लोकात. आणि आपलं काय चालू आहे? मी भावाला बोलत नाही, मी बहिणीला बोलत नाही. इथं बसलेल्या काही बहिणी असतील, त्याच्यामुळे सांगितलं पोरीवर शिकावं लागते. कारण आपण शिकलो नाही. आपला मायबाप अख्ख्या हयातीत आपल्याकडला जेवढा पैसा आहे तेवढा लग्नात खर्च करतो, आणि त्याच्यात एखादा दलिंदर आपल्या नशिबात आलं, त्यानं आपल्याला नाकारलं, आपला कार्यक्रम बिघडला. कार्यक्रम बिघडल्यावर मायबापाकडे आली तू, तर जोपर्यंत तू ही माय आणि बाप जिवंत आहे तोपर्यंत तुला कोणी विचारणार आहे तू जेवली का, तो काय चालू आहे. पण एकदा मायबाप गेले आणि भाऊ तू या वहिनीच्या नादी लागला, तू हा कार्यक्रम बिघडला. पण तो काम आहे, शिक्षणाची संधी तुला बापानं उपलब्ध करून दिली. त्यामुळं स्नॅपचॅटवर तू कसा फोटो जरी टाकला तर आमच्या प्रत्येक पोराला माहिती आहे तू रिअल दिसायला कशी आहे. त्यामुळे तू हा बेजारच व्हायचा नाही. तिथं लिहायचंच नाही सो ब्युटिफुल, सो एलिगेट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. भंगार भुंगार डायलॉग घालायचेच नाही. जे आहे ते रियालिटी मांडायचं शिका. सर्वात महत्वाची गोष्ट आहे. कारण का प्रगती याला नातेवाईक आहेत. एकदा तुमचा कार्यक्रम अधोगती वळला, तुम्हाला कोणी ओळखणार नाही. इथं बसलेल्या पालकांना देखील विनंती, आपलं होतंय काय माहिती का, प्रबोधन करतो आपण, ऐकतो, आणि दुसऱ्या दिवशी जैसे थे. अरे आपलं काम आहे, बाप या नात्यानं घरी गेले, घरी गेल्याच्या नंतर रात्रीचे 8 वाजले, पोरीला म्हणायचं ताई तू हा मोबाईल दाखव. आपल्या पोरीनं हसत हसत मोबाईल दिला. हा कोटी कन्या पुत्र होतील सात्विक, सर्व काही आपलं साध्य झालं. पण आपल्या पोरीनं आपल्याकडे मोबाईल देताना तिला ताण आला, कार्यक्रम बिघडला. मग हरिपाठ ऐक, कीर्तन ऐक, शिवलालताई ऐक, त्याच्यानंतर वसंतदादा ऐक, नाही तर मी येऊन बोंबलू दे, काही फरक पडत नाही. पहिलं बाप या नात्यानं आपली पहिली भूमिका. घरी गेल्यावर ताईला म्हणायचं ताई मोबाईल दाखव. का? अरे तिनं निसंकोचपणे प्रत्येक वेदना, प्रत्येक साधना आपल्या बापासोबत व्यक्त केल्या पाहिजेत. आणि ते जर केलं तर काहीतरी खरं आहे. येणाऱ्या काळात ज्या काही स्पर्धा परीक्षा असतील, का तर आपल्या बापाकडे 50-60 लाख रुपये भांडवल नाही की आपला बाप तुला म्हणेल ताई ताण घेऊ नको, बिझनेस कर. म्हणणार आहे कोणी इथं? आपला बाप आपल्या पोरीला म्हणू शकत नाही, आपला बाप 50 लाख रुपयाचं भांडवल दलिंदराला देईल, तू बिझनेस कर म्हणेल. त्याच्यात आमचं हे जंगली रमी पे आओ ना महाराज बुगा त्याचा. अख्खे पैसे घातले त्यानं. कल्याण मुंबई चौफेर आकडा क्रमांक 7. बुगा झाला भारत. पण ताई तुला कोणीच म्हणणार नाही की हा बिझनेस कर, हे कर. का? तुझ्याकडे वेळ कमी आहे, तुझ्याकडे शिक्षणाची संधी कमी आहे. हायेस्ट आपण शिक्षण घेऊ शकतो लय झालं 23,
हार्डली 25च्या पुढं आपला बाप आपल्याला शिकू शकत नाही. याचं कारण आपण नेवासेमध्ये राहतो. नेवासा इज नॉट अ मेट्रो सिटी. नेवासा हे मेट्रो सिटी आहे का? मग काय वाटलं हाय, तर मग एवढी धूळ काऊन होती आता नाही कळलं का? मग आता महत्वाची गोष्ट, या ठिकाणी तुला 25 वर्षाची संधी येईल. एकदा 25 वर्ष क्रॉस केलं की आपल्या गावात भावकी नावाचा एक दलिंदर प्राणी आहे. भावकी म्हणजे सारख्या नावाचे लोक. ते दलिंदर आपल्या इथे येते, गादीवर बसते आणि आपल्या बापाला डायलॉग हाणते, पोरीचे वय झाले, लवकर हात पिवळे करा. 10 रुपये देत नाही पण डायलॉग हाणते. म्हणून तुला शिक्षणाची संधी कमी आहे. आणि तू जर आता शिकली नाही तर महत्वाची गोष्ट, आपण किती श्रीमंताच्या घरी दिलो तर आपल्याकडे एक प्रॉब्लेम आहे, तिथं स्वयंपाक करायचा आहे, तिथं धुणे भांडे करायचे, घर झाडायचे. 58 वर्षापर्यंत आपली लाईफ बर्बाद आहे. इथं शेतकऱ्यांचे मुलं असणारे हातवर करा. शेतकरी बाप आहे आपला. आता मला सांगा, आपल्या बापाकडे 10 एकर शेती आहे, कोणाच्या बापाकडे 20 एकर शेती आहे. माय चान्स सांगा, तुमच्या बापानं कधी असं स्टेटस ठेवलं का, जस्ट एन्जॉय इन गोवा? तुमच्या बापानं असं स्टेटस ठेवलं का? तुमचा बाप शेतकरी आहे, तुमच्या बापाकडे 10 एकर शेती आहे, ऊसाची बागायती शेती आहे, पाणी बी नंबर 1 आहे, सर्व काही सुरळीत आहे. पण आपल्या बापानं हे स्टेटस कधीच ठेवलं नाही, जस्ट एन्जॉय इन गोवा. इथं बसलेल्या मुली असतील, आता आपण नेवासात राहतो म्हणून कदाचित आपल्या माईला सँडविच माहित असेल, आपल्या माईला महत्वाची गोष्ट इडली डोसा माहित असेल, आपल्या माईला महत्वाची गोष्ट की जे काही चायनीज असेल ते माहित असेल, मंचुरियन माहित असेल, पण हे ग्रामीण भागात नाहीये. मग आपल्या माईनं आपल्या बापानं अख्खी हयात शेतामध्ये घातली, मात्र आपल्या बापाला जीवनात कधी म्हणता आलं नाही जस्ट एन्जॉय इन म्हणाली. लिहिता आलं सहज मनोरंजन म्हणून महाबळेश्वर नाही. आपल्या बापाचं स्टेटस असते धक्के खात खात पंढरपूर. बेजार आपला बाप है ना. तिकडून इमानानं, तिकडून मोठ्या गाडीनं मुख्यमंत्री येते, पूजा करते, निघून जाते. आणि मग मेन गोष्ट काय, आपल्या पोरीचं काम आहे, हेच तू नीट अभ्यास केला, येणारी जी स्पर्धा परीक्षा असेल, MBBS असेल, जे काय तुला नीट करायचं ते करायचंय. हे जर तू चांगला अभ्यास केला, नोकरी लागली, नोकरी लागल्याच्या नंतर पहिला पगार आला. अरे पहिला पगार आल्यावर आपल्या मायबापाला गाडी किराण करायची, ती बी मोठी भव्य दिव्य. बापाला पुढच्या सीटवर बसायचं, बापाचा हात असा थाटात ॲम्बरेसवर असला पाहिजे, त्याच्या मागाल्या सीटवर तुझी माय आणि तू, मधात तुझा भाऊ, चालवायला एक ड्रायव्हर. ती गाडी घेऊन महाबळेश्वरला जायचं, आपले मायबापा बाजूला उभे करायचे. आतापर्यंत आपण स्नॅपचॅटला भंगार आपले फोटो टाकत होते, तिथं फोटो टाकायचा, जस्ट एन्जॉय इन महाबळेश्वर विथ मम्मी पप्पा. हे करायचं आपल्याला. अरे कॉमन आहे ना. आता इथं खाली बसलात ना, इथं बसलेली आपली कोणाच तरी माय असेल, कोणाच तरी बहीण असेल, इथं बसलेला कोणतरी कोणाचा भाऊ असेल, कोणाचा वडील असेल, कोणाचा चुलता असेल. ही परिस्थिती बदलायला एकच कारण आहे, खुर्चीवर याच ठिकाणी तुमचा बाप एखादा, याच्या एखाद्यापैकी एखाद्याचं पोरग PSI असतं, एखाद्याचं पोरग DYSP असतं, एखाद्याचं पोरग MBBS डॉक्टर असतं, आणि तो माणूस इथं बसला असतात, याच्यातले 4 जण उठून आले असते, काका इथं बसा. हे प्रगतीचं लक्षण आहे. कळलं का? इथं बसलेल्यांपैकी एक लक्षात घ्या, म्हणजे आपण खाली बसलोत म्हणजे लय लहान आहे तर इथं बोलणारा लय मोठा असं नाही, पण प्रगतीला नातेवाईक आहेत. सर्वात महत्वाची गोष्ट आहे. आपल्याकडे काही आहे तर लोक आपल्यासाठी आहेत. जिथं गुळ आहे तिथं माशा आहेत. 2014ला मी क्लास क्षेत्रात आलोय. 18 पर्यंत क्लास घेत होतो. 22 उजेडेपर्यंत कोणी कुत्रमळ ओळखत नव्हतं. नातेवाईकांनी कधी 10-5 रुपयाची मदत केली नाही. आज नातेवाईक मोठ्या थाटात सांगते, कांगणेसर माय आत्याचं पोरग आहे, कांगणेसर माय मामाचं पोरग आहे. कधी? कांगणेसर व्हायरल झाल्यावर. कधी? आणि म्हणून आपलं काम आहे की आपल्या बापानं किती दिवस लोकांचे भाषण ऐकायचे, आपल्या बापानं या विचार मंचावर लोकांचा सत्कार होता हा किती दिवस पाहायचा आहे. अरे हे जर आपण PSI STI DYSP झालो, त्या खुर्चीवर तुम्ही बसलेले असाल, पण तुम्ही बसलात, एका DYSP ची माय बसली, म्हणून त्या पोराच्या बापाचा सत्कार इथं झाला पाहिजे. ते काम तुम्हाला करावंच लागेल, त्याच्याशिवाय पर्याय नाही. इथं भाषणानं सुधारणा होणार नाही. लक्षात घ्या, मंदिरातून कलेक्टर निर्माण होत नाही, तो ज्ञान मंदिरातून होतो. त्या ज्ञान मंदिर टिकले पाहिजे. आपल्या गावाकडे शाळा आहेत, लोक वर्गणीतून मोठमोठाले सत्य करायलेत. मी महाराष्ट्रातल्या तमाम कीर्तनकारांना माझी विनंती आहे, कीर्तन हे विनोदाचं साधन नाही. कीर्तन हे विनोदाचं साधन नाही. तिथं भक्ती मार्ग आहे. ईश्वर आणि मानव याच्यामधला दुवा म्हणजे संत आहे. जी डोक्याने चालतात ती संत आहे, जी डोक्याने चालतात ती पंत आहे, जी अंतकरणातून चालतात ती संत आहे. पण आज कीर्तनकारच टाकते मोठ्या भावात विनोदाचार्य, तुफान कॉमेडी कीर्तन. यानं कार्यक्रम बिघडला. कीर्तन आणि तमाशा याच्यात फरक होऊ नये, कारण वर्तन आणि कीर्तन बदललं की माणसाच्या जीवनाचा तमाशा होतो. कीर्तन हे महत्वाची गोष्ट, विनोदाचं साधन नाही. आमच्यासारख्यानं काही बोलत चालतंय. आमचं काम शिक्षकी आहे. मुळात महिला मंडळासाठी आपला कार्यक्रमच नाही. मी काम कोण आहे? विद्यार्थी, त्याचं ध्येय, त्याच्या बापाचं कष्ट, याच्याबद्दल बोलणं माझं काम आहे. आणि मी पहिलेच सांगितलं, मी काही वक्ता नाही, बळजबरी लोकांनी दिलेली जबाबदारी आहे. जयदीप भाऊनं कॉल केला, ते म्हणले कार्यक्रम घ्यावाच लागते. मग गडाख साहेब बोलले, नाही तर मुळात मी प्रत्येक कार्यक्रम बंद केलेत. पोलीस भरतीची ऍड आलेली आहे. महाराष्ट्रातल्या गोरगरीब लेकरांच्या
आपण शिकवण्यामुळं, आपण घेतलेल्या क्लासमुळे एखादं गरीबाचं लेकरू लागलं, त्याच्या घराचा उद्धार होणार आहे, त्याच्या घरातलं परिपूर्ण कल्याण होणार आहे. भाषणानं देश सुधारला असता तर घराघरातल्या लोकांनी एखाद्याला उभं केलं असतं, आम्ही बोर झालो, तू बोल म्हणजे आम्ही सुधारणार आहेत. नाही. आणि म्हणून आपलं काम आहे की महिला मंडळ किंवा पोरींना विनंती करतो, ताई आपल्याला अभ्यास करायचा आहे, त्याच्यानंतर सिरियस व्हायचं आहे. 1000 मागं 150 घटस्फोट आहेत. 1000 जोडप्या मागं 150 घटस्फोट आहे. 150 घटस्फोटाचं कारण तुम्ही पाहिलं तर एकच आहे, ॲटिट्यूड. मी त्याचं का ऐकू? आणि मग त्यासाठी तो काम आहे. जर आता तू सिरियस शिकली तर बरं आहे, नाही शिकली तर मात्र एक गोष्ट लक्षात घे. मी असं एक उदाहरण पाहिलं आमच्या बामणी पोलीस स्टेशनला. अरे एका पोरीनं लव्ह मॅरेज केलं, बाप तिला बोलायलाय आणि बाप बोलत असताना बाप विनंती करायला, बाळा चल. त्यावेळेसही ती पोरगी येत नसेल तर मी म्हणतो तशी पोरगी माईच्या पोटात मेलेली बरी. बाप पळून गेल्याच्या नंतर विनंती करतो आणि ती पोरगी बापासोबत येत नसेल तर तशा अवलादी माईच्या पोटातच मेलेल्या बऱ्या. इथं बसलेले आमचे लाखो तरुण आहेत. या तरुणांचं झालं काय माहितीये का? आमचा तरुण काय करतो, कोणाला तरी ऑब्झर्व करतो. चौकामध्ये एखाद्या कॉर्नरला एखादा युवा नेता बसतो, त्यानं घातलेली ती एक घोट्याच्या वरती पॅन्ट आहे, त्याच्यानंतर पेपर कॉटनचं 350चं शर्ट आहे, 5 वर्षापासून न खर्चलेली 500ची नोट आहे, आणि त्याच्याकडे पाहून आमच्या पोराला वाटते मी बी असंच वागावं. त्याच्या बॅनरवर फोटो, पुन्हा त्याचे केस, त्यानं घातलेला गॉगल लिंबा खालचा, खाली 15 जण बिना आंघोळीचे. मग त्याच्यात आमच्या पोराला काय वाटतं, मी बी हेच करावं. आज तुम्ही पाहिलं असेल आमचं पोरगं रिअल लाईफ जगाले, रिअल नाही. आमच्या पोराची जी लाईफ आहे ती रिअल लाईफ आहे. रिअल लाईफ कामाची नाही, रिअल लाईफ रे. अरे आपलंही कोणीतरी स्टेटस ठेव. किती दिवस आपण लोकांचे स्टेटस ठेवायचे? आपल्याही स्टेटसवर कोणतरी विचार करावा. नाहीतर रिअल लाईफ म्हणजे काय आहे, ऑडी समोर व्हिडिओ करायला येऊ ही वक्त बदलणे वाले हे, आणि आला काय वर स्प्लेंडरवर. भंगार धंदे करायचेच नाही. जी रियालिटी ती मांडा ना. नाही तर आमच्या पोराचे डायलॉग है ना, जुबान कड़वी सही लेकिन दिल साफ रखता हूं, कौन कब किस हालात में बदला सबका हिसाब रखता हूं. आणि वो फोक्या कुठं, किराणा दुकानात पुड्या बांधायला. अरे तुला सूट व्हायला पाहिजे ना. आपण जे काय बोलायलो काय नाही ते सूट होणं गरजेचं आहे. म्हणून मुलींना सांगलो की बाळांनो शिकावं लागल का. अरे आपला बाप आहे, आज नेवासेमध्ये असतील, आपल्या बापाची एकदा चप्पल चेक करा. आपल्या बापाची फाटलेली बनेल चेक करा. चौकामध्ये आपला बाप कधी कोणाला बोलत नाही का. आपला बाप कुठल्या तरी दुकानावर कामाले, आपला बाप कोणाच्या शेतात कामाले, आपला बाप कुठल्या तरी कारखान्यात कामाले. आपल्या बापाचे कपडे आडवे येतात, आपल्या बापाची बुद्धिमत्ता आडवी येते, आपल्या बापाची पायातली चप्पल आडवी येते. आपला बाप जरी कोणाला बोलायला गेला तर लोक डायलॉग घालतात, काका गप्प बसा तुम्हाला काही कळत नाही. काऊन तर ते आपल्या बापाचं अज्ञान आडवे येते, आपल्या बापाचे कपडे आडवे येतात. पण महत्वाची गोष्ट, त्याच घरातली एखादी पोरगी PSI झाली, त्याच घरातली पोरगी एखादी DYSP झाली. ज्या लोकांनी डायलॉग घालतात का तेच लोक तुझा फोटो हुडकून काढतात, तुझा फोटो हुडकून काढून त्याचं बॅनर बनवतात. तेच बॅनर त्या चौकात लावतात. त्या चौकात तुझा इकडे फोटो असतो, बाजूला त्या बापाचा फोटो असतो. जे लोक त्या बापाला कधी म्हणत होते का काका गप्प बसा तुम्हाला काही कळत नाही, तेच लोक खाली शुभेच्छुक म्हणून असतात. तो बाप कधी मधात बोलत नसतो, तो बाप कोणाची घेणं देणं ठेवत नसतो. तो बाप आपला सकाळी 6च्या नंतर शेतात जाणारा, कोणाच्या कामाला जाणारा, 9 वाजता उठतो आणि 9 वाजता उठल्यावर त्याच चौकात त्या लोकांसोबत जातो. त्या लोकांना म्हणतो चहा घ्यायचा का, आणि चहा घेता घेता तू हा बाप त्या फोटोकडे पाहून त्या लोकांना म्हणतो नाद केला पण आपल्या लेकीन वाया नाही जाऊ दिला यार. ते काम आपल्याला करावं लागेल ना. आपल्या बापाच्या सन्मानासाठी काहीतरी करावं लागेल. ते करण्यासाठी अभ्यास करायचा आहे. नाही तर होतंय काय, पोरी शिकायला गेल्या, नेवासा आहे, गेली कॉफी शॉपला. आमचं दलिंदर एक, आमचं पोरगं डेंजर आहे, तू हा नंबर भेटतो कुठून, या काही पोराची धमक नाही, तो हा नंबर दे. त्याला माहिती आहे पोलीस प्रशासन आहे, कायदा महिलाच्या बाजून झुकताय. म्हणजे एखाद्या नवऱ्यानं बायकोला मारलं आणि बायको पोलीस स्टेशनला गेली, माझ्या नवऱ्यानं मला मारले, कौटुंबिक हिंसाचार, पोलीसवाले नवऱ्याला टायरमध्ये गुतुगुतू आणतात. पण सकाळी नवरा झोपलेला आहे, बायकोनं नवऱ्याच्या तोंडावर उशी टाकली, तपिल्यानं डोकं हल्लं, आणि नवरा पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि म्हणला बाबा माझ्या बायकोनं मला हल्लं, तरी पोलीसवाले पुन्हा नवऱ्याला छानतात. लाज आहे का म्हणते तुला बायकोचा मार खातो. त्याचा कार्यक्रमच वेगळा आहे. आमच्या पोराची लाईफच वेगळी आहे ना. लहान होता शाळेत गेला, बाई म्हणली ए गबस तुला काय कळत नाही. मोठं झालं बाप म्हणायला लागला ए गबस तुला काय कळत नाही. शाळेत गेलं, शाळेतले सर बी म्हणायला लागले गबस तुला काय कळत नाही. 4-5 दलिंदर मित्र भेटले, ते बी म्हणायला लागले मला माहिती रे तुला काय कळत नाही. त्याच्या नशिबात ती आली, कॉफी शॉपला गेल्या गेल्या ती पण म्हणाली पिलू तुला काय कळत नाही. हा पिलू पिलू बिलू काहीच नसते. पिल्लू हे डुकऱ्याच्या आणि कुत्र्याच्या लेकराला म्हणतात, माणसाच्या लेकराला बाळ म्हणतात, आपण पिलू म्हणतो. पिलू तुला ती जर म्हणली ना पिलू तर तू असं समजायचं जेंडर चेंज व्हायलाय, धर्म चेंज व्हायला, जात चेंज व्हायली, आखा बुगा चेंज व्हायला तू है ना. ती तुला म्हणली समजा पिलू जेवला का,
त्याच्यात हे म्हणते मी नाही जेवलो, ती म्हणते तू जेवला नाही, मी पण जेवणार नाही. मायच्या तिकडे बम खाऊन असती. अरे तुझ्यासाठी या जगात फक्त तू मायाने तुझा बाप उपाशी राहतो, बाकी सब फोके फकाले धंदेत काही घेणं नाही. तुझ्यासाठी उपाशी तू मायाने तुझा बाप राहू शकतो, बाकी काहीच नाही. मग आपण तरुण आहेत, मार्केटला गेला, मार्केटला गेल्यावर तो काम आहे 20 रुपयाचे अंगूर घ्यायचे. अंगूर कळते ना, काही काही हा लेकरं इंग्लिश स्कूलला पाठवले असेल, 4-5 शब्द हिनं पण पाठ केले. ग्रेप्स बाप्पा, लेकरू इंग्रजीला इंग्लिश स्कूलला आहे, त्याचा डबा बिबा यायचा कार्यक्रम विषय. आणि मायबापांना विनंती आहे त्या लेकराला आयुष्य जगू द्या. आता लहान लेकरू बसले, त्याला इथं कोण बोलायले काय बोलायले काही घेणदेण नाही, कशाबद्दल बोलायले काही घेणदेण नाही. तुम्ही बसलात म्हणून बसले, ते इथं बसले आणि त्याला आयुष्य जगू द्या. का? आता मला सांगा, मी कॉपी सेंटरला पास झालो 10वी-12वीला, तुम्हाला भाषण द्यायला आलो, दिवस बदलले ना. मॅटर तुम्ही कुठं शिकलात, कसं शिकलात, तुम्हाला शिकवायला कोण होतं नाही. तुम्ही जेव्हा तुमचं एज्युकेशन लिमिट संपली तेव्हा तुम्ही कोणत्या हुद्द्यावर आहेत, कोणत्या पदाला गवस निघाली, त्याला लोक सलाम करतात. म्हणून माय बापांना विनंती आहे त्यांना छान आयुष्य जगू द्या. नाही तर माईल मार्क 40% आणि बापाला 45% आहेत, आणि दोघांची इच्छा आहे त्याला 99% पडावं. त्याच्यात महत्वाची गोष्ट, माय 12वीला असताना आपल्या बापान तिला कॉफी दिलेला घ्या, त्याच्याकडून आशा करायची 99%ची, ते बेजार आहे. नाही तर इथं पोरग बसलेले पोरं सिंपल प्रेझेंटेचा फॉर्म्युला सांगा, 12वीला असणाऱ्या पुरी हातवर करा, मला तुमच्याकडे यावं लागेल नसता, लवकर फास्ट. सिंपल प्रेझेंट टेन्स एक खाली वाकल्या का प्रत्येक हा इकडं सिंपल प्रेझेंट टेन्स काय आणलं मला तुम्ही इथं, याला बोलायचं काय पोरो? सिंपल प्रेझेंट टेन्स. तुम्ही किती लेत? तू मागली तो डायलॉग सांगितला ना, झाकण जुलिया. तू किती ले? बर धन्यवाद. हा आता मला तू 13चा पाडा म्हण. काय नाही मला ऐकूया, तुम्ही खाल तिचा ताण घ्याली, नाही तर मग तुम्हाला 19चा म्हणायला येईल. त्याचं म्हण नाही बरं, त्याचे चोल दे बाबा, आपल्याला काही गणित नाही. हा 13×5 = 65. आता इकडे पहा, मुलांपैकी 19चा पाडा. मग काय शिकवायचं यायला? इथं काय भाषण द्यायचं, वक्त बदलना है, बदलने वाले वक्त को बदल देंगे, काही धतुरा होत नाही. रियालिटी लागेल ना, रियालिटी कंटेंटवर काम करा. महत्वाची गोष्ट ती आहे, ते केल्याशिवाय पर्याय नाही. कळलं का? ते करावंच लागेल आपल्याला. सर्वात महत्वाची गोष्ट या जगाला बदलण्यासाठी आता काय आपल्याला सोन्याचा हांडा लागणार नाही. जुन्या काळात होती ना अंधश्रद्धा, गावाकडे कढईचा कान उघडा आहे, ते काढायला गेल्यावर हाल्या मागे लागते, हाल्या मग आपण पुढे पडायचं, मनुष्यबळी द्यायचा, ते सोन्याचा हांडा स्वप्नात येते, ते म्हणतं येऊ का, आपण म्हणायचं नग, ते संपला कार्यक्रम. आता हिनं 13चा पाडा म्हणला, मी तुम्हाला सांगितलं की जगात जे चालतंय त्याच्यापेक्षा वेगळं करावं लागेल. अरे 100 लोकांच्या स्पर्धेमध्ये आपल्याला पहिले यायचं असेल तर 99 लोक जे करतात त्याच्यापेक्षा वेगळं करावं लागेल. तिनं पाडा 13 म्हणली का नाही? मग 13×1 = 13, 13×2 = 26, 13×3 = 39, 13×4 = 52, 13×5 = 65, 13×6 = 78, 13×7 = 91, 13×8 = 44 असे नाही 104, 13×9 = 117, 13×10 = 130. आता मला जर तुम्ही विचारलं 65, मी म्हणणार 5व्या क्रमांकावर. तुम्हाला विचारलं 91 7व्या क्रमांकावर, तू विचारलं 52 4थ्या क्रमांकावर, 39 3ऱ्या क्रमांकावर, 26 2ऱ्या क्रमांकावर, 104 8व्या क्रमांकावर, 117 9व्या क्रमांकावर, 13 26 39 52 65 78 91 104 117 130, 17 34 51 68 85 102 119 136 153 170, 23 46 69 92 115 138 161 184 207 230, 29 58 87 16 145 174 203 232 261 290. तुम्हाला जगापेक्षा वेगळं केल्याशिवाय जग वेगळं मानत नाही, ते तुम्हाला करावंच लागेल. म्हणून आपल्या मायबापांना विनंती आहे, भाषणानं कोणीतरी मारलेल्या डायलॉगनं परिवर्तन होणार नाही. कळलं का? घोड्याचं चित्र भिंतीवर लावून विकास होत नाही. घोड्यासारखी रग अंगात आणावं लागते, त्याच्यासारखं धावावं लागते, रक्ताचं पाणी करावं लागतं, हाडाची काढं करावं लागतात, आणि जगाला काय लागतं हे स्वतः आलं पाहिजे. IPLचा पहिला डायलॉग मला व्हायरल झाला. पहिला डायलॉग व्हायरल झाल्यावर मला फोन आला. फोन आल्याच्या नंतर जेव्हा त्यांनी सांगितलं की तुमचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय, आणि तो व्हिडिओ महाराष्ट्रात 1 तासामध्ये 10 लाख लोकांनी स्टेटस ठेवलाय. कोरोना कालखंड होता, क्लास बिला सर्व बंद पडलं होतं, पुढचं कुठलंही भवितव्य नव्हतं, काहीच खरं नव्हतं. आपलं काय होईल माहित नव्हतं, कधी क्लास ओपन होईल, कधी लेकरं येतील, कधी पैसे भरतील, आणि अकाउंटवर 2200 का 2300 रुपये जमा आहे. हे असल्याच्या नंतर लय मोठं स्वप्न आहे, काहीतरी करायचंय, नोकरी आपण सोडलेली आहे,
पाहू काहीतरी होईल. पण जेव्हा पहिला व्हिडिओ व्हायरल झाल्याच्या नंतर मला फोन आला, 1 तासामध्ये तुमचा व्हिडिओ अंदाजे 10 लाख लोकांनी शेअर केलाय. मी कोमात गेलो पहिल्यांदा, मला व्हिडिओ कोणता व्हायरल झाला आहे. डीएड झालेलं होतं, दुसरंच काय व्हायरल झालं तर तिसरंच काय व्हायरल व्हायचं. काय व्हायरल झालं मला याचा ताण आला जेव्हा मी माझ्या स्टेटसला गेलो व्हॉट्सअपच्या, आणि व्हॉट्सअपच्या स्टेटसला पाहिलं, प्रत्येकाच्या याच्यावर माझा चेहरा होता. त्या 31 सेकंदाच्या व्हिडिओला माझा कॉन्फिडन्स, मी माझ्या बायकोला बोललं, ताण घेऊ नको म्हणलं, आपले दिवस बदलले. बायको कोमात गेली. बायकोला वाटलं हे डोक्या बिक्यावर तर पडलं नाही, क्लास बिलास बंद झाला.